समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील भिलवडी येथे नुकतेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आयुष्मान आनंद राणे ज्येष्ठ धम्म अभ्यासक, जिल्हा समन्वयक कोल्हापूर, जिल्हा बौद्ध विहार समन्वयक समिती कोल्हापूर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची सद्यस्थितीतील वाटचाल हे धम्मदेसना विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। सर्वप्रथम युवराज कांबळे गुरुजी व कुमार कांबळे गुरुजी यांनी पंचशील नगरवासियांच्या वतीने आयुष्मान आनंद राणे व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते आनंदा कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर आनंद राणे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। कुमार कांबळे गुरुजी यांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील घेतले। त्यानंतर प्राध्यापक प्रशांत मेधावी यांनी पाहुणे परिचय व प्रास्ताविक केले। त्यानंतर आनंद राणे यांनी आपले विचार मांडले। यामध्ये आनंद राणे यांनी भीम अनुयायांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून देत जनजागृती केली। राणे यांच्या वक्तृत्वाने भिलवडी पंचशील नगर येथील भीम अनुयायी प्रभावित झाले होते। आनंद राणे हे ज्येष्ठ धम्म अभ्यासक आहेत। त्यांनी आपल्या प्रखर व जहाल वक्तव्याने अज्ञानी, अंधश्रद्धाळू व समाज कर्तव्यापासून दूर पळणाऱ्या तसेच स्वतःला भीमसैनिक समजणाऱ्या बौद्ध धम्माचे आपल्या सोयीनुसार आचरण करणाऱ्या लोकांवर कडाडून शाब्दिक प्रहार करून प्रेमळ व सोप्या भाषेत समाज कर्तव्याची जाणीव करून दिली। यामुळे भीम अनुयायांच्या मनावर शब्दांची वैचारिक पेरणी केली। यामुळे भीम अनुयायी प्रभावित झाले। तब्बल 2 तास प्रबोधन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदन कुरणे व अभिजित रांजणे यांनी केले। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।